बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. भाग 5, तृतीय खंड. धर्म हा तेव्हा सद्धम असतो जेव्हा तो प्रजेलाच महत्त्व देतो. धम्माला सद्धमाचे रूप तेव्हाच प्राप्त होते जेव्हा शिक्षण सर्वांसाठी खुले करतो. ज्ञानार्जनाची मुभा सर्वांस मोकळी ठेवता येत नाही असा प्रामाणिक सिद्धांत होता. या सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रिवर्णिकांनाच ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची अनुज्ञा होती आणि त्यापैकीही ती फक्त या त्रयवर्णिकातील पुरुषवर्गालाच होती. स्त्रिया ह्या ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्य असोत, त्याचप्रमाणे शूद्र पुरुष असो अथवा स्त्री असो, त्या सर्वांनाच ज्ञानार्जनाचाच काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता. ब्राह्मणाच्या या भयंकर सिद्धांताविरुद्ध तथागत बुद्धांनी बंड उभारले. ज्ञानमार्ग, मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, तो सर्वांना मोकळा असला पाहिजे असे तथागत बुद्ध शिकवित असे. पुष्कळ ब्राह्मणांनी तथागताच्या मताला विरोध केला. लोहितच्या ब्राह्मणाबरोबर झालेला तथागतांचा वादविवाद तथागतांच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो. एकदा कोशल जनपदातून तथागत आपल्या संघातील अनेक भिक्षूसह परिभ्रमण करीत असता तथागत शालवाटिका या नावाच्या शालवृक्ष रांगांनी परिवेष्टित अशा एका खेडेगावी आले. यावेळी शालवाटिकेत लोहितच्या नावाचा एक ब्राह्मण राहत असे. ही शालवाटिका चांगली गजबजलेली कुरणे, झाडी आणि धनधान्याने भरलेला प्रदेश होता. हा प्रदेश कोशलचा राजा प्रसेनजित याने त्या ब्राह्मणाला सर्वाधिकारासह दान केलेला होता. जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे त्या लोहितच्या ब्राह्मणांचे मत होते. तथागत शालवाटिकेत राहत आहेत हे लोहितच्या ब्राह्मणाला कळले. हे कळल्यावर लोहितच्याने आपला नाभिक भेसिक यास सांगितले, भेसिका, इकडे ये. एक, तो श्रमण गौतम जेथे उतरला आहे तेथे जा आणि नाव सांगून त्याला विचार, तुझा आजार आता बरा आहे ना? तुझे प्रकृती स्वास्थ्य ठीक आहे ना? हे कुशल प्रश्न झाल्यावर त्याला सांग, उद्या आपण आपल्या भिक्खू संघासह लोहितच्या ब्राह्मणाकडे भोजनास यावे. तो नाभिक म्हणाला, ठीक आहे महाराज. लोहितच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागताकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे आमंत्रण दिले. तथागतांनी त्या विनंतीला मूकसंमती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र परिधान करून व आपले अन्नदान पात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्खू संघासह शालवाटिकेकडे निघाले. तथागत बुद्धांना आणण्यासाठी लोहियाने पाठविलेला दूत तथागत बुद्धांच्या मागे एक एक पाऊल टाकीत चालला होता. रस्त्यात त्याने तथागतांना लोहितच्यांचे ते दुष्ट मत म्हणजे श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि शूद्रांना शिकवू नये हे सांगितले. तथागतांनी उत्तर दिले, भेसिका, ठीक आहे. तथागत त्या लोहितच्या ब्राह्मणाच्या निवासस्थानी गेले आणि तथागतांसाठी जे आसन करून ठेवले होते त्या ठिकाणी जाऊन विराजमान झाले. त्या लोहितच्या ब्राह्मणाने बुद्ध संघप्रमुखाला आपल्या हाताने गोड, कठीण आणि मऊ प्रकारचे अन्न तथागत नको नको म्हणेपर्यंत वाढले. तथागताचे भोजन संपल्यानंतर त्यांनी आपले अन्नदान पात्र आणि हात धुतले. नंतर लोहितच्याने एक ठेंगणे आसन आणून तो तथागताच्या बाजूला त्या आसनावर बसला. लोहितचे अशा रीतीने बसल्यावर तथागतांनी विचारले, लोक म्हणतात की श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना शिकवू नये असे तुझे मत आहे. ही गोष्ट खरी आहे का? लोहितच्या म्हणाला, होय गौतमा, माझे मत तसेच आहे. लोहितच्या, तुला काय वाटते? तू शालवाटिकेतच राहत आहेस नाही का? होय गौतमा, मी शालवाटिकेतच राहत आहे. लोहितच्या, मग कल्पना कर की जर कोणी असे बोलला, या शालवाटिकेवर लोहितच्या ब्राह्मणाचे राज्य आहे. त्याला एकट्यालाच या शालवाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा माल याचा उपयोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका. असे बोलणाऱ्याला तुझ्यावर अवलंबून असणाऱ्यांना तो संकटात टाकणार आहे असे तू मानशील की नाही? अर्थात गौतमा, मी त्याला संकट निर्माता समजेन. अशा संकट निर्मात्याला तू त्याचा हितकर्ता मानशील काय? लोहितच्याने उत्तर दिले, अर्थात नाही गौतमा, मी त्याला त्याचा हितकर्ता मानणार नाही. अशा रीतीने त्याच्या हिताची पर्वा न करणाऱ्या माणसाचे अंतःकरण
प्रेमभावयुक्त आहे की वैरभावयुक्त आहे असे तू म्हणशील? गौतमा, मी ते वैरभावयुक्त आहे असे मानीन. पण ज्यामुळे माणसाचे अंतःकरण वैरभावयुक्त होते तो सिद्धांत तू चांगला की वाईट मानशील? गौतमा, मी तो सिद्धांत वाईट आहे असेच मानीन. मग लोहितच सांग, कोशलचा प्रसेनजित राजा काशी आणि कोशल प्रांताचा अधिपती नाही काय? होय गौतमा, तो कोशल आणि काशीचा अधिपती आहे. मग लोहितच कल्पना कर, कोणीतरी असे म्हणाला की कोशलचा प्रसेनजित राजा, त्याच्या छत्राखाली काशी आणि कोशल प्रांत आहे, त्याला एकट्यालाच त्या काशी कोशलचे उत्पन्न आणि तिथे उत्पन्न होणारा माल त्याचा उपयोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणाला काही देऊ नका. तर असे बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि जे इतर प्रसेनजितांचे आश्रित आहात त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही? होय गौतमा, मी त्याला संकटकर्ताच समजेन. अशा संकटकर्त्या माणसाला तू हितकर्ता मानशील काय? नाही गौतमा, तो त्याचा हितकर्ता नव्हे. आणि जर तो त्याचा हितकर्ता नसेल तर त्याचे अंतःकरण लोकांसंबंधी प्रेमयुक्त आहे की वैरयुक्त आहे? गौतमा, ते वैरयुक्त आहे. ज्या सिद्धांताने माणसाचे अंतःकरण वैरयुक्त होते तो सिद्धांत तुझ्या मते वाईट की चांगला? गौतमा, तो सिद्धांत वाईट आहे. मग लोहितच्या, तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागले की तू शालवाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा, दुसऱ्या कोणालाही त्यातील काही देऊ नये, त्याप्रमाणेच कोणी असे बोलू लागला की कोशलचा प्रसेनजित राजा काशी कोशलचा राजा असल्यामुळे त्यांचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसऱ्या कोणाला त्याने काही देऊ नये, तर तो तुझवर अवलंबून असणाऱ्या लोकांना आणि त्याचप्रमाणे तुला आणि तुझ्यासारख्या राजांच्या आश्रितांना संकटात टाकणारा ठरेल. असे जे दुसऱ्यांना संकटात टाकतात त्यांच्या ठिकाणी प्रेमभावनेचा अभाव आणि वैरभावाचा प्रभाव दिसतो आणि अंतःकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत हा गैर आहे. तदत हे लोहितच, जो कोणी श्रवण अथवा ब्राह्मण विद्या आणि ज्ञान हे स्त्री शूद्रांना देऊ नये असे म्हणतो त्याचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकट निर्माता ठरतो. अशा प्रकारे जो कोणी स्त्री शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो तो दुसऱ्यांच्या मार्गात अडचणी उभ्या करतो, तो त्यांचा हितचिंतक ठरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतित नाही तो त्यांचा शत्रू ठरतो. आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवितो तो सिद्धांत गैर आहे. धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होऊ शकते असे शिकवितो, तेव्हा त्याला सद्धम्मरूप प्राप्त होते. एकदा तथागत बुद्ध कोसंबीच्या श्रुस्वर विहारात विहार करीत होते. तेथे जमलेल्या ज्या लोकांना तथागत उपदेश करीत होते त्यांच्यामध्ये एक तपस्वी संन्याशी होता. त्या संन्यासी तपस्वीला अभिमान वाटत असे की वेदज्ञानात आपण अद्वितीय आहोत. वादविवादात हरविणारा कोणी न आढळल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन मिरवित असे. एके दिवशी एका शहराच्या चौरस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला. त्याने त्या संन्यासी तपस्व्याला त्याच्या त्या विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले. त्यावर तो संन्यासी तपस्वी म्हणाला, जग अंधकारमय व लोक भ्रांत आहेत, त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका करण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेत असतो. त्याला जमलेल्या लोकात पाहिल्यावर तथागत बुद्धांनी हाक मारून विचारले, या मशालेने तू काय करीत आहेस? त्या ब्रह्मचार्याने उत्तर दिले, लोक सर्व अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत असल्यामुळे त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मी ही मशाल धारण केली आहे. नंतर तथागताने त्याला विचारले, खरोखर तू इतका विद्वान आहेस? धर्मग्रंथातील 4 विद्या म्हणजे शब्दविद्या, ज्योतिर्विद्या, राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस काय? या विद्यांशी आपण अपरिचित असल्याचे त्या संन्यासी तपस्व्याला कबूल करावे लागले. त्याने ती मशाल फेकून दिली. तथागत बुद्ध त्याला उद्देशून म्हणाले, मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्याइतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आंधळा आणि इतरांना तो काय प्रकाश दाखविणार?